नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. माझं नाव सर्वेश दळवी, तुमचा होस्ट. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण हा 2 BHK सेलसाठी जो आहे बंगला सावंतवाडीला, त्याच्याबद्दलचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि हा आहे तो बंगला. पहिला व्हिडिओ जो आपण ह्या बंगल्याबद्दल काढलेला, त्यावेळेला ओनरही तिकडे होते. त्यांच्याबरोबर खूप डिटेलमध्ये त्यांनी आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन दिलेली. तो व्हिडिओ, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये हा बंगला बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता. त्या लिंकवर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मुख्यतः कारण हा व्हिडिओ पुन्हा एकदा काढण्याचं हे असं आहे की त्यावेळेला या बंगल्याचं कलरकाम चालू होतं आणि ओनर यांनी मला सांगितलेलंच की एकदा झालं की काम कंप्लीट झालं की आपण एक सेकंड व्हिडिओ काढूया क्विक, आणि तेवढं अपडेटेड पण होऊन जाईल. म्हणजे ज्यांना आवडला असेल पण त्यांना कलर केल्यानंतर पण एकदा बघायला आवडेल, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक सेकंड व्हिडिओ काढत आहोत. तर हा आहे तो बंगला. कलरकाम ज्याचं कंप्लीट झालेलं आहे आणि मी प्रयत्न करीन तुम्हाला आतमधून पण दाखवायचा. तर चला आपण बघूया कसं काय झालं आहे काम ते. तर आपण बंगल्याची समोरची बाजूही बघतो आहे. समोरची बाजू लास्ट टाईमला बरंच असं थोडंफार काम दिसत होतं आणि आता एकदम प्रॉपर झालेलं आहे. दरवाजाही खूप सुंदर झालेला आहे. लास्ट टाईम थोडासा डल वाटत होता, आता पॉलिश वगैरे करून खूप छान सुंदर सोबत असं काम झालेलं आहे. आतमध्ये आपण एंटर करूया. एंटर केल्या केल्या मला तरी एक प्रसन्न असं फिलिंग येतं आहे. खूप छान स्वच्छ आणि एकदम मस्त असं. इनफॅक्ट कलरची क्वालिटी जी मला दिसते घरामध्ये, ती एकदम छान क्वालिटी वापरलेली आहे. तुम्ही ओनरशी एकदा बोलू शकता टू बी क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी, तर कुठला कलर वापरला आहे किंवा काय. आणि आय गेस माझं लास्ट टाईम बोलणं झालेलं, ते बोललेले की मला ते कलरवाल्यांनी पण त्यांना सजेस्ट केलेलं की एक साधारण 8 ते 10 वर्ष एकदम प्रॉब्लेम नाही आहे तसा टिकणारा कलर त्यांनी यूज केलेला आहे, जेणेकरून आपण थोडंसं वॉशही करू शकतो वगैरे. तर कलर क्वालिटी एकदम छान आहे. काम खूप चांगलं दिसतं आहे. समोर तुम्ही बघतायत हा पॅसेज आहे घराचा, आणि आपण आता किचनच्या साईडला जरा जाऊन बघूया. इथून लेफ्टला गेलं की किचन आहे. किचनमध्ये पण ओट्याच्या खाली आणि जितके पण 2 का 3 बाजू जे काही किचनचे पेंटिंगचे करायचे होते त्यांनी ते करून ठेवलेले आहेत. आणि मध्ये मध्ये जरा ब्लॅक दिसतं आहे कारण थोडेसे संध्याकाळ होत आले आणि व्हिडिओ क्वालिटी पण थोडीशी कमी असल्यामुळे प्लीज एक्सक्यूज. तुम्हाला जर आधीचा व्हिडिओ बघाल तर चांगला व्यवस्थित क्लिअर केलेला आहे. पॅसेजमधून हा समोर जो दरवाजा दिसला आपल्याला तो होता बेडरूमचा. आणि आता आपण बाथरूम बघूया. बाथरूममध्ये यांनी तसंही टाईल्स वगैरे सगळं ऑलरेडी लावलेलं, त्याच्यामुळे बाथरूम स्वच्छ आणि अटॅच बाथरूम आहे, पण ते स्वच्छ होतंच. त्याचा काही प्रश्नच नाही आहे आपल्याला. आपण आता जाऊया समोरच्या बेडरूममध्ये एंटर केल्या ही जी समोरची भिंत होती तिथे थोडंसं ओलसर, म्हणजे शेवाळ जरासं आल्यासारखं झालेलं लास्ट टाईम, कारण ऑब्व्हियसली वापर नाही आहे आणि आपल्या इथे कोकणात पाऊस तुम्हाला माहितीच आहे. सो ते काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. बट देन आता जे काय क्वालिटीचा कलर वापरून आपण झालेला आहे आणि भिंती जशी प्लेन वगैरे करून सगळं व्यवस्थित काम करून घेतलेलं आहे, त्याच्या हिशोबाने पुढची एक 7-8 वर्ष तर बघायची गरजच नाही आहे. तुम्ही कंटिन्यू वापरू शकता आणि वापरत असाल तर मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम होईल. ओके, सो ठीक आहे. आय गेस दॅट इज इनफ. खालचे आता आपण वरती जायचा प्रयत्न करूया. तर ह्या बाजूला जिना आहे. जिन्याच्या खाली एक जरा डक्ट आहे, तिकडे थोडंफार सामानही तुम्हाला ठेवता येईल. ओके, चला तर आपण वरती जाऊया. वरती मला मेन होतं की गॅलरीमध्ये जाऊन ती जी बेडरूमच्याकडची भिंत होती ना, ती मला एकदा चेक करायची आहे. मीनवाईल हा जो पॅसेज एरिया आहे तो पण एकदम छान आणि व्यवस्थित पेंटिंग झालेला आहे. तुम्ही बोललं असेल मी एवढं सारखं प्रमोट का करतो आहे, असं काही नाही आहे. जे दिसतं आहे तेच सांगतो आहे. इनफॅक्ट ज्याला लोकांनी फोन केलेला असेल ओनरच होते ते, आणि एकदम मोकळ्या मनाने आपण सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काही त्याच्यामध्ये 2 पैशाचा विषयच नको काढूया, काही त्याच्यामध्ये फायदा नाही आहे असंच बोलूया.
फक्त व्हिडिओज ना चांगलं चांगलं कमेंट करा. आणि आता आपण ह्या बेडमध्ये गेलेलो आहोत, सॉरी बाथरूममध्ये. तो बाथरूम पण खालच्या याच्यासारखाच अटॅच आहे आणि दिस इज अ मास्टर बेड. पण तरी खूप व्यवस्थित पद्धतीने कलर वगैरे काढून त्याचं जे काय पुट्टी लावायचं होते, अजून कोटिंग वगैरे 2-4 कोट मला बोलले हे ओनर, त्यांनी करून घेतलेलं आहे. तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घेऊ शकता. आता आपण जाऊया बाल्कनीमध्ये, सॉरी टेरेसमध्ये एंटर करता करता हे मला मेन बघायचं होतं की आतमधल्या साईडनी टेरेसचं ह्यांनी केलेलं आहे की नाही. सो तसं तर मला दिसतं आहे. आणि जसं तुम्ही बघताय की हा 3 साईडनी याला ओपन स्पेस आहे या बंगल्याला. तर त्याप्रमाणेच हा कॉर्नर पीस बंगला आहे. जरासा पुढे जाऊन बघूया आपण. ओके, हा जो इंटरनल रस्ता आहे या बाजूला, त्यानंतर समोर आणि राईट साईडला ओपन प्लॉट होता. तिथे मागच्या वेळेला झाडी होती. आता ती झाडी ऑलमोस्ट काढलेली आहे, कारण पुढच्या महिन्यात या सोसायटीची पूजा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतो ह्या साईडला. हे बघा, इथे सगळं त्या दिवशी साफ करून घेतलेलं आहे आणि आता इथे पूजा आहे म्हणून सगळं व्यवस्थित करण्यात आलेलं आहे. तर असं एकंदर आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता बंगला आतमधून. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.